सो हॅलो एव्हरीवन. ह्याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण पूर्ण काय पाहिलं तर हिस्ट्रीचे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न केला होता, जो की आजच्या कंबाईनच्या प्रिलिम्सच्या एक्झाम्समध्ये आले होते. सो आपण ते सर्व हिस्ट्रीचे पेपर्स ॲनालाइज केले. आपण जसे नेहमी सेशन्स घेत असतो, प्रत्येक क्वेश्चन्स ॲनालाइज करत असतो, त्याचप्रमाणे सखोल विश्लेषण करून आपण आपलं पहिलं आता हिस्ट्रीचं सेशन कंप्लीट केलेलं आहे. आता आपण सायन्स विषयाकडे वळूयात. ठीक आहे. सो आपला आताचा सायन्सचा जो प्रश्न होता आज परीक्षेत आलेला कंबाईनच्या, त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न काय आहे बघा, आणि याचा आन्सर तुम्ही काय दिलं हे लाईव्ह चॅटमध्ये कमेंटमध्ये टाकत चला. ठीक आहे. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? आता ध्वनी ऊर्जा म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे. चारही ऑप्शन्स बघा. यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत असेल, विद्युत चुंबक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, किंवा वरीलपैकी सर्व. आता याचं तुम्ही करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे एक्झाममध्ये हे लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. ठीक आहे. जी ध्वनी ऊर्जा असते ती काय असते? मेकॅनिकल वेव्ह असते. ठीक आहे. आता मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय? यांत्रिक तरंग किंवा यांत्रिक तरंग. आता ह्या यांत्रिक ऊर्जेचं कंपन करून काय तयार होतं? ध्वनी ऊर्जा तयार होते, आणि आपल्या पहिल्या ऑप्शन मध्येच हे आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय आहे? यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. आता दुसरा आहे विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. आता विद्युत ऊर्जेमध्ये काय असतं? आपलं समजा एखादं स्पीकर असेल तर त्या स्पीकरमध्ये पहिले विद्युत ऊर्जा असते, नंतर तिचं मेकॅनिकल वेव्स मध्ये रूपांतर होतं, आणि त्याच्यानंतर ते काय होतं तर आपला साऊंड तयार होत असतो. त्याच्यामुळे कोणत्याही ऊर्जा असेल त्याला पहिले कशामध्ये? मेकॅनिकल वेव्ह मध्ये, मेकॅनिकल एनर्जीमध्ये यावं लागतं, आणि नंतर त्याचं साऊंड म्हणून तो साऊंड तयार होतो, ध्वनी तयार होतो. जेव्हा आपण एखादा घंटा वाजवतो तेव्हा त्या होणाऱ्या कंपनामुळे मेकॅनिकल जे काही एनर्जी असते ती बाजूला कंपन करून जे आजूबाजूचा हवा, जे काही हवा परिसर असेल आजूबाजूचा, तिथे ध्वनी तयार होत असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. ठीक आहे. हे पीपीटी बनवलेली आहे आणि माझ्याकडे सेट डी आहे. ओके. आता हे प्रश्न आपल्याला खालीवर येतील, सो तुम्ही ते शोधून ह्याचं करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ह्याचा आन्सर काय तुम्ही एक्झाममध्ये दिले हे कमेंटमध्ये सांगा. आता विखंडन म्हणजे काय? स्प्लिटिंग म्हणजेच काय तर दोन भागात विभागणी होत असते, किंवा फुटणं किंवा तुटणं, याला आपण काय म्हणतो? फ्युजन म्हणत असतो एक नॉर्मल लँग्वेजमध्ये. आता प्रश्न वाचा काय आहे. पहिला स्टेटमेंट काय आहे? विखंडन फ्युजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, आणि विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागले जातात, आणि विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. आता ह्याच्यातलं आपल्याला काय करायचं? करेक्ट आन्सर द्यायचं आहे. सांगायचं करेक्ट आन्सर काय असेल. सो फ्युजनमुळे जे जड युरेनियम अणू वापरतात, बरोबर वापरले जातात, ते अभिक्रियेमध्ये खूप ते जे वापरले जातात आणि ते तुटतात, तेव्हा खूप प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते. जड अणू विभागल्या जातात, हे सुद्धा बरोबर आहे, आणि ते विभागल्या गेल्यानंतर त्यांचं काय होते? पुढे चेन रिॲक्शन ते कंटिन्यू करतात, म्हणजेच काय तर शृंखला अभिक्रिया त्यांच्यामध्ये घडत असते. सो चारही ऑप्शन्स आपले काय आहेत? बरोबर आहेत. तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? चारही ऑप्शन्स सत्य आहेत. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये. नेक्स्ट प्रश्न बघा. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. क्ष किरण हे श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणपेक्षा कमी असते, आणि क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. आता चारही ऑप्शन्स बघा आपले काय दिलेले आहेत. फक्त 4 स्टेटमेंट बरोबर, फक्त 1 and 3 स्टेटमेंट बरोबर. त्याचप्रमाणे अजून काय दिलेलं आहे आपल्याला? फक्त 2 आणि 3 वाक्य बरोबर, आणि फक्त 1 बरोबर. आता हा थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये एकतर टायपिंग मिस्टेक झाली असावी, किंवा थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी, किंवा ऑप्शनमध्ये थोडंसं काही गलती झाली असावी. जर क्ष किरण आहेत हे अल्ट्रासॉनिक लहरी नाही आहेत. अल्ट्रासॉनिक लहरी कशामध्ये येतात? साऊंडमध्ये येतात, ध्वनीमध्ये येतात. ठीक आहे. सो मग जे क्ष किरण आहेत, एक्स रेज आहेत, हे कशामध्ये येतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये येतात. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये येतात. ओके. साईडला नोट डाऊन करत चला. सखोल विश्लेषण घेत आहोत आपण, पूर्ण डिटेल. आपण आपल्या प्रत्येक सेशन मध्ये जसं प्रत्येक ऑप्शन डिटेल डिकोड करत असतो, त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा सेशन घेत आहोत.
वरती आन्सर काय असतात ते तर आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलंच ना, पण डिटेल कसं असतं पूर्ण एक आपलं प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक क्वेश्चन आपण जसा डिटेल अनालाइज करतो त्याचप्रमाणे आपण आता हे सेशन घेत आहोत आपल्या कंबाईनच्या एक्झामचं. सो जे एक्सरेज असतात ते काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. आपल्याला काय ओळखायचे, योग्य उत्तर निवडायचे. आता हे तर चुकीचं झालं, ठीक आहे. एक्स किरण, एक्स रे, क्ष किरण हे सरळ रेषेत प्रवास करतात, तर हो ते सरळ रेषेत प्रवास करतात. आता तिसरं काय आहे, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणांपेक्षा कमी असते. आता तरंग लांबी म्हणजे काय, वेवलेंथ. साईडला थोडं थोडं शॉर्टकट मध्ये नोट डाऊन करत चला, ठीक आहे. आता वेवलेंथ मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी, सॉफ्ट एक्सरेज, ठीक आहे. आणि काय दिलेलं आहे, हार्ड एक्सरेज. आता ऑप्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे, ठीक आहे. जे ऑप्शन मध्ये दिलंय, जी क्ष किरण आहे त्याची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते, तर कमी असते का वेवलेंथ. वेवलेंथच्या जागी जर तिथे वारंवारता फ्रिक्वेन्सी जर विचारलं असतं तर ते बरोबर होतं. तर जी सॉफ्ट एक्सरेजची वेवलेंथ असते ती जास्त असते आणि एक्सरेजची हार्ड एक्सरेजची वेवलेंथ काय असते तर ती कमी असते, ठीक आहे. त्याच्यामुळे सॉफ्टची जास्त असते, इथे कमी दिले, हे ऑप्शन चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य उत्तर विचारलेलं आहे. आता हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे, ओके. तर जर ह्याची वेवलेंथ जास्त तर ऊर्जा कमी, इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असतात हे. आणि जर हार्ड एक्सरेची वेवलेंथ कमी आहे तर त्याची ऊर्जा ही जास्त असते. जर इथे आपल्याला तरंग लांबीपेक्षा जर वारंवारता विचारलं असतं, आपल्याला जर फ्रिक्वेन्सी विचारलं असतं तर हे उत्तर बरोबर आलं असतं, ठीक आहे. क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. आता प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो का तर नाही, एक्स रेजच्या किरणांचा, एक्स रेजचा वेग हा प्रकाशाच्या किरणां इतकाच असतो, कमी नसतो त्याच्यापेक्षा, ठीक आहे. सो हे ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. सो आपल्याला चुकीचा आन्सर काय आहे, म्हणजे बरोबर आन्सर फक्त ऑप्शन 2 आहे आणि सगळे तीनही ऑप्शन बाकीचे काय आहेत, चुकीचे आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट आन्सर सांगा त्याच्यातलं. आता करेक्ट आन्सर तर फक्त 2 असं होते, पण फक्त 2 असं ऑप्शन्स मध्ये कुठेही दिलेलं नाहीये, फक्त 2 हे वाक्य बरोबर आहे, फक्त 1 असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग आहे. सो हा पेंडिंगलाच ठेवूयात. आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य पी आवर्त सारणीबद्दल विचारलेलं आहे. कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश होतात. फ्रॅन्सियम, फ्रॅन्सियम कशामध्ये येतो, हा यस गटामध्ये येतो, ठीक आहे. जे काही आहे आपला युरेनियम, युरेनियम हा एफ मध्ये येतो, ऍक्टिनाइड सिरीज मध्ये येतो हा, ठीक आहे. त्याचप्रमाणे इंडियम, इंडियम तर आहेच आणि कॉपर कशामध्ये येतो, डी मध्ये येतो, ठीक आहे. डी आवर्त सारणीमध्ये कॉपर येतो. त्याच्यामुळे आपले करेक्ट आन्सर काय आहे, पी ब्लॉक मध्ये येणार आहे त्यापैकी कोणता एलिमेंट असेल तर तो आहे एलिमेंट इंडियम. आता बघा केमिस्ट्रीमध्ये डायरेक्ट पिरियडिक टेबल वरून प्रश्न आला की कोणत्या ब्लॉक मध्ये कोणता एलिमेंट आहे, आणि पिरियडिक टेबल वरती दरवर्षी प्रश्न येतो म्हणजे येतो. आणि आता ह्या वर्षी काय कशाबद्दल आलेला आहे आपल्याला त्याचं ओळखायचं आहे, तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे. आता पी ब्लॉक मध्ये कोणता आहे, इंडियम आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न काय आहे, युरेनियमच्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात. आता न्यूट्रॉन्स कसे काढायचे असतात, आपल्याला न्यूट्रॉन्स काढायचा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. वस्तुमान आपल्याला काय असतं तर त्याच्यामध्ये वस्तुमान क्रमांक दिलेला असतो, ठीक आहे. जो काही वस्तुमान क्रमांक असेल तो वस्तुमान क्रमांक मायनस काय करायचे आपल्याला, प्रोटॉन, ठीक आहे. जे काही प्रोटॉन्स असतात म्हणजेच त्याचा जो काही अणुक्रमांक असतो, जो अणुक्रमांक जेवढा असतो तेवढेच त्याच्यात प्रोटॉन्स असतात, ठीक आहे. तो त्याच्यामधून मायनस करायचा आहे. आणि वस्तुमान क्रमांक कोणता असतो, 238. आता आपल्या ह्याच्यामधून काय मायनस करायचं आहे, 238 मायनस अणुक्रमांक म्हणजेच त्याच्यामध्ये असलेली नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या किती आहे, 92 आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय येतं ह्याच्यामध्ये, 146 येतं, राईट.
146 न्यूट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. तर मग आपला ऑप्शन काय आहे, आपल्याला 238 मायनस 92 करायचे, ब मायनस अ. आता पहिला ऑप्शन नंबर, ठीक आहे, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. कमेंटमध्ये सांगा, चला लाईव्ह चॅटमध्ये सांगा, नाही तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणतं करेक्ट आन्सर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो सांगा. ॲल्युमिनियम, झिंक, कॉपर आणि लोखंड किंवा आयर्न. ठीक आहे, सांगायचं हेमेटाइट. हेमेटाइट हा ओर आहे, ओर आहे, धातुके आहे. ह्याच्यापासून आपण शुद्ध लोखंड मिळवू शकतो. ठीक आहे, शुद्ध लोखंड याच्यापासून आपण मिळवू शकतो. जे काही ॲल्युमिनियम आहे त्याचे ओर्स कसे असतात, बॉक्साइट्स मध्ये असतात. ठीक आहे, बॉक्साइट्स मध्ये असतात ॲल्युमिनियमचे. कॉपर मध्ये कॉपर क्युप्राइट मध्ये कॉपर पायरेट्स असते, जसं काही क्युप्राइट असेल. आणि झिंक जे असतात ते झिंक ब्लेंड मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, वाचून घ्या एकदा. डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? अनिर्थोपोडा, सोरोपोडा, टेरोडक्टायलोडिया आणि अँफिसबॅनिया. ठीक आहे. सो जो डिप्टेलोडोकस आहे तो कशामध्ये येतो सांगा. तुम्ही याचा करेक्ट आन्सर काय केलेला आहे हे सोबत सांगत चला. जो डिप्टेलोडोकस आहे हा लांब मान आणि शेपूट असणारा डायनोसॉर, शाकाहारी डायनोसॉर आहे. ठीक आहे, लांब व उंच मान म्हणूयात आपण ह्याला. ठीक आहे, व शेपूट. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. असणारा डायनोसॉर, जो की कोणता डायनोसॉर आहे, शाकाहारी डायनोसॉर आहे. ठीक आहे, आता हा आपल्याला विचारलेला आहे कोणत्या ऑर्डरशी, सब ऑर्डरशी संबंधित आहे. ॲनिमल किंगडम मधून प्रश्न येतो. आपण आपल्या सराव सेशन्स मध्ये सुद्धा पाहतो की ॲनिमल किंगडम मध्ये प्रश्न येतो. ॲनिमल किंगडम वरून प्रश्न येतो. त्याच्या फायलम, सब फायलम असतील, कोणत्या फायलम मध्ये त्याचे जे काही एक्झाम्पल्स असतील, फायलम आणि त्याचे एक्झाम्पल्स, त्याच्यावरून प्रश्न येत असतो. आणि हे जे काही फीचर्स आहेत ते येतात सोरोपोडामध्ये. सोरोपोडा नावाच्या सब ऑर्डर मध्ये हे सर्व फीचर्स येत असतात. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न बघा, खालील पैकी कोणता कोइलेंटेराटा फायलमशी संबंधित नाही? आपल्याला सिलेंटेराटा फायलम बद्दल विचारलेलं आहे. ऑप्शन्स बघा, सी पेन, ब्लू कोरल, समुद्र काकडी म्हणजेच सी कुकुंबर आणि सी फॅन ह्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सो आपल्याला करेक्ट, आपल्याला काय विचारलेले, संबंधित नाही, सिलेंटेराटाशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. सांगा पटपट याचं करेक्ट आन्सर तुम्ही काय दिलं. खूप सिंपल प्रश्न आहे हा. फायलम आणि त्याचे एक्झाम्पल्स जर आपल्याला माहिती असतील तर आपण इझिली याचा आन्सर देऊ शकतो. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 3, सी कुकुंबर. सी कुकुंबर कशामध्ये येतो, इकायनोडर्माटा मध्ये येतो. हे बाकीचे तीनही सिलेंटेराटाचे एक्झाम्पल आहेत. सी कुकुंबर फक्त एकटा एक असा एक्झाम्पल आहे जो की कशामध्ये येत नाही, आपल्या सिलेंटेराटामध्ये येत नाही. तो येतो फायलम इकायनोडर्माटा मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश या रोगकारकामुळे होतो? सांगा पटपट ह्याचा आन्सर काय दिलं. हा सांगा. युस्टिलॅगोमायडीज, झॅन्थोमोनास सिट्राय, क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफेला आणि स्पेशलोथका सोरघी. ठीक आहे, आता याच्यापैकी कोणाचा आहे? आता थोडं बेसिक माहिती, बेसिक जर आपण फक्त थोडासा एक अंदाज लावायचा प्रयत्न केला. लिंबूमध्ये कोणता ऍसिड असतं, सिट्रिक ऍसिड. आणि जर ह्याच्यामध्ये आपण जर हे जर होणारा आहे रोग, तर हा रोग कोणता आहे, झॅन्थोमोनास सिट्राय नावाचा एक काय आहे, आपल्याला काय म्हणता येईल, ह्याला बॅक्टेरियल डिसीज म्हणता येईल. ठीक आहे, जीवाणूजन्य आजार हा आहे वनस्पतींमधला. आणि बाकीचे हे तीनही काय आहेत,
तर हे तीनही आहेत फंगल डिसीजेस. ठीक आहे, फंगल याला आपण म्हणतो. ठीक आहे, बाकीचे तीन काय आहेत तर फंगल डिसीजेस आहेत. त्याचप्रमाणे नेहमीच्या सेशन प्रमाणे ह्या सुद्धा सेशन मध्ये आपला पहिला काउंटर प्रश्न असेल, जो काही आहे आपला स्पेसलोथेका सोरगी, याला आपण काय म्हणतो, हा कशाचा डिसीज आहे हे आपल्याला सांगायचं आहे कमेंट मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. डॅश वनस्पती डॅश वनस्पतीच्या जोरदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा किंवा माती आहे. वालुकामय माती जी की पाण्यासोबतच निघून जाते, चिकन माती जी की पाणी धरून ठेवते, खूप जास्तच धरून ठेवते, आणि लोम माती. लोम माती कशापासून बनलेली आहे तर लोम माती ही बनलेली आहे, दोन प्रश्न आहेत एका स्लाइड वरती. सो ही जी लोम माती आहे, लोम सॉइल आहे, ही कशापासून बनलेली असते तर वाळू, चिकन माती आणि गाळ. ठीक आहे, गाळ. वनस्पतींच्या वाढीसाठी, जे वनस्पतींची वाढ आहे त्या वनस्पतीच्या वाढीसाठी जोमदार मृदा जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मातीमध्ये काही आपल्याला संतुलित घटक लागतात. त्याच्यासाठी काय असते, एक पहिली मेन गोष्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची किती क्षमता आहे ती, पाण्याचा निचरा किंवा जे काही ड्रेनेज असेल ते, आणि किती ती ब्रिदेबल आहे, म्हणजे तिथे किती हवेचा वेग आहे, तिथे किती हवेचा पुरवठा आहे, याच्यावरती त्या सॉइलची जी काही असेल आपली क्वालिटी ती डिपेंड असते, आणि त्याच्यावरून त्या वनस्पतीच्या वाढीसाठी ती किती प्रमाणात योग्य आहे हे आपण ठरवू शकतो. ठीक आहे, सो आपला करेक्ट आन्सर काय आहे लोम माती, आणि हा प्रश्न मला नाही वाटत की कोणाचा चुकला असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे. मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅश म्हणतात. खूप बेसिक प्रश्न आहे हा. ठीक आहे, मृदाजनन काय आहे, पॉन्झोलायझेशन, आय थिंक, एक सेकंड, सांगायचं करेक्ट आन्सर काय दिलं तुम्ही. पॉन्झोलायझेशन म्हणजे मातीच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांनी पुढे तिथेच दिलेला आहे. आणि काय आहे तिसरा ऑप्शन आपलं मातीची धूप, म्हणजेच काय तर सॉइल इरोजन. जी काही आपली मृदा जनन आहे तिच्या नावामध्येच आहे मृदा जनन, म्हणजे काय इथे मृदेची निर्मिती होत असते. ठीक आहे, आता दोन ऑप्शन काय आहे, पॉन्झोलायझेशन याच्यामध्ये काय आहे, मातीची निर्मितीची प्रक्रिया आपल्याला काय केलेली आहे दिलेली आहे. त्याला काय झालं, एक सेकंड हा. ठीक आहे, मातीची निर्मितीची प्रक्रिया ह्याच्यामध्ये दिलेली आहे. सो आपल्याला काय विचारलेलं आहे, मातीचा उपजाऊ स्तराच्या नुकसानीस. आता मातीची उपजाऊ स्तर म्हणजे काय तर मातीचा सुपीक थर जो की पाण्याने वाहून जातो किंवा कशानेही जर मातीचा सुपीक थर निघून गेला तर त्याला आपण काय म्हणतो, सॉइल इरोजन म्हणतो, मातीची धूप होणं असं त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. सो नेक्स्ट प्रश्नाचा आन्सर टिक केलेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, मानवाच्या शरीरामध्ये, आणि हे आन्सर तरी मला वाटते भरपूर जणांचं बरोबर असेल. जो काही आपण आतापर्यंत सायन्सचा आपण प्रश्न पाहत आहोत, सो मला तरी ते इझी किंवा फार फार तर मॉडरेट असं 50-50 वाटत आहे. सो तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला सांगा. तुम्हाला सायन्सचा सेक्शन कसा गेला बघा. आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे नियंत्रण म्हणजे रक्ताच्या pH चे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्ये प्रामुख्याने कोण करतं. त्वचेद्वारे आपल्या घामाचं उत्सर्जन होतं, पण ते पूर्णपणे बरोबर आहे का तर नाही. बाकीचे पण खूप सारे आपल्याला त्याच्यामध्ये घटक दिलेले आहेत. लहान आतडे असतील किंवा यकृत आणि किडनी असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, किडनी आहे. हे सर्व फंक्शन्स प्रामुख्याने कोणाचे आहेत तर किडनीचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न इथेच खाली आहे. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत. ठीक आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे, वॉटर सॉल्युबल विचारलेलं आहे.
वॉटर सॉल्युबल फक्त 2 आहेत, ते 2 लक्षात ठेवा. एकतर फॅट सॉल्युबल लक्षात ठेवायचे खूप सारे, किंवा डायरेक्ट 2 लक्षात ठेवायचे जे की असतात वॉटर सॉल्युबल. ते 2 लक्षात ठेवले की बाकीचे सगळे फॅट सॉल्युबल मध्ये येतात. ठीक आहे. आता एक ह्या वर्षी आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे, आपल्याला पाण्यात विद्राव्य म्हणजे वॉटर सॉल्युबल याच्याबद्दल विचारलेलं आहे. वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल याच्याबद्दल जोड्या लावा, किंवा कोणता आहे फॅट सॉल्युबल, कोणता आहे वॉटर सॉल्युबल हे ओळखा. याच्यावरती खूप वेळेस आपल्याला प्रश्न आलेला आहे. सो आपल्याला काय आहे, वॉटर सॉल्युबल विचारलेलं आहे, जे की फक्त 2 आहेत. कोणते? जीवनसत्व व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी. ठीक आहे. हे 2 जीवनसत्व असे आहेत जे की काय आहेत, वॉटर सॉल्युबल आहेत. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, व्हिटॅमिन बी अँड सी. आणि बाकीचे हे जे आहेत ए डी ई के हे काय आहेत, फॅट सॉल्युबल आपण ह्याला म्हणतो. साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचे आन्सर तुम्ही काय दिले हे मला कमेंट मध्ये सांगत चला. नेक्स्ट प्रश्न आहे, काय आहे आपला, प्रमस्तिष्क मेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड प्लेक्सस मध्ये तयार झालेला व सब ॲरॉक्झिनाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. आता याबद्दल आपल्याला खालील विधानं विचारत घ्यायची आहेत. ठीक आहे. सो खालील विधानं विचारत घ्यायच्या आधी, हे इतका डेंजर प्रश्न आहे, मराठीमध्ये वाचायला सुद्धा आपली जीभ अडखळायली. आपण थोड्याला इंग्लिशमध्ये बघूयात. Cerebrospinal fluid is a secretion produced by the choroid plexus and circulating in subarachnoid space around the brain and spinal cord. ह्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सो एक ह्याचा आन्सर आपण गेस करायचा प्रयत्न करूयात. तो मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचे माध्यम आहे, तर हो आहे. आपल्याला मेंदूला जे काही ऑक्सिजन मिळतो तो रक्ताद्वारे मिळतो. ठीक आहे. ब्लडद्वारे मिळतो, पण काही प्रमाणात मेंदूला जर प्राणवायू कुठून जर पुरवठा करण्यास डायरेक्टली जर आपल्याला जे काही ब्लड आहे त्याला जर अडथळा आला, तर जे काही आपलं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड त्याला आपण CSF असं म्हणूयात, हे सुद्धा मदत करतं. ठीक आहे. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. बरोबर आहे. जे काही टॉक्सिक वेस्ट आहे ते दूर नेतो. ठीक आहे. तो मेंदूला पोषण पुरवतो. तर जर मेंदूला पोषण पुरवण्याची जी काही प्रक्रिया असेल ती सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे होत असते, रक्ताभिसरण संस्थेद्वारे होत असते. पण काही प्रमाणात जे काही मेंदूला पोषण पुरवायचे असतात ते आपले CSF म्हणजे सेरेब्रल स्पायनल फ्लुइड हे सुद्धा पुरवतो. तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. ठीक आहे. सो हे सुद्धा बरोबर आहे ऑप्शन. सो आपला करेक्ट आन्सर काय आहे, वरील पैकी सर्व. सो हे 4ही ऑप्शन्स आपले बरोबर आहेत. आता आपले जे काही आपले सायन्सचे आणि हिस्ट्रीचे प्रश्न होते ते पूर्णपणे आपण बघून घेतलेले आहेत. या दोनही सेक्शन्समध्ये तुम्हाला कोणता प्रश्न असा म्हणजे कोणता सेक्शन जास्त डिफिकल्ट वाटला हे मला नक्की सांगा. कोणता भरपूर कन्सेप्च्युअल फॅक्ट बेस भरपूर आपल्याला असे सगळे मिक्स क्वेश्चन्स आपण पाहिलेत. सो तुम्हाला कोणता सेक्शन जास्त इझी गेला ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सगळ्यांसोबत हे सगळं शेअर करा सेशन. आणि हे सेशन ह्याच्यामुळे डिटेल ॲनालाइज घेतले. जसं आपण सगळे सेशन्समध्ये प्रत्येक क्वेश्चन आपण डिटेल ॲनालाइज करत असतो, त्याचप्रमाणे ह्या एक्झामचे सुद्धा आपण क्वेश्चन्स ॲनालाइज केलेले आहेत. आणि तुम्ही हे पूर्ण जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल, कुठे चुका झाल्या असतील तर त्या सुधारा. आणि जे काही बरोबर असतील ते मला कमेंटमध्ये सांगा की कोणाचे किती बरोबर आले. ठीक आहे. सो आजचं सेशन आपण इथेच थांबूया. हे पूर्ण सेशन करा. ह्या सेशनमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करा, सेशन रिवाईज करा, नोट्स रिवाईज करा, क्वेश्चन्स डबल सॉल्व्ह करून पहा. तोपर्यंत आपण आजच्या सेशनला इथेच थांबूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा. भेटूया उद्या परत एकदा एखाद्या फ्रेश सेशनमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. या सर्व ज्या काही नोट्स आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होतील तुम्हाला. सो ज्यांच्या काही नोट्स काढायच्या राहिल्या असतील त्यांना सुद्धा ह्या नोट्स भेटून जातील. ठीक आहे. नेक्स्ट सेशनमध्ये भेटूयात. थँक्यू.